मी पायल वाणी इयत्ता 10वीची विद्यार्थिनी प्लॅस्टिक मुक्त भारत या विषयावर बोलणार आहे। पर्यावरणाशी नाते जोडा, प्लॅस्टिकचा वापर कमी करा। आपण आपल्या दैनंदिन जीवनात बघतोय की प्लॅस्टिकचा वापर सगळेच करतात। नारळ पाणी पिण्यासाठी पण आता प्लॅस्टिकची स्ट्रॉ वापरली जाते। प्लॅस्टिकचा वापर सगळीकडेच होतो। प्लॅस्टिक ही एक सामग्री आहे ज्यामध्ये कृत्रिम किंवा अर्धकृत्रिम सेंद्रिय संयुगे असतात। निसर्गाला प्लॅस्टिकच्या अतिवापरामुळे नुकसान होत आहे, पण निसर्गाला सहन करावे लागत आहे। प्लॅस्टिकचा शोध तर माणसानेच लावला आहे, परंतु हा शोध मनुष्यासाठी हानिकारक आहे। प्लॅस्टिक हे असे आहे जे कधी सडत नाही, खराब होत नाही। वाढत्या प्रदूषणात प्लॅस्टिकचे मोठे योगदान आहे। संपूर्ण जगात प्लॅस्टिक हा चर्चेचा विषय बनला आहे। प्लॅस्टिक प्रत्येक मनुष्यासाठी हानिकारक आहे। प्लॅस्टिक बनवताना वाईट रसायनांचा वापर केला जातो, नंतरही ही रसायने त्यातच राहतात। आपल्या अन्नपदार्थात मिसळून कॅन्सरसारखे रोग निर्माण करतात। वेगवेगळे रोग प्लॅस्टिकमुळे निर्माण होतात। भारताला प्लॅस्टिकपासून मुक्त करण्यासाठी अनेक पर्याय आहेत, जसे प्लॅस्टिक स्ट्रॉ वापरू नये, याच्या जागी ग्लासात पाणी काढून प्यावे। स्त्रिया भाज्या आणताना प्लॅस्टिकच्या पिशवीत आणतात, त्यांनी कापडी पिशव्या वापरायला हव्या। दूध प्लॅस्टिकच्या पिशवीत न देता किटलीत किंवा पातेल्यात घेतले पाहिजे। काहीही खरेदी करताना पुन्हा वापरण्यायोग्य बॅग वापरा। प्लॅस्टिकच्या वाढत्या समस्येपासून वाचवण्यासाठी स्वच्छ भारत आणि प्लॅस्टिक मुक्त भारत यासारखे अभियान यशस्वी करणे आवश्यक आहे। एका सर्वेक्षणावरून असे लक्षात आले आहे की भारतात प्रतिदिन 16,000 टन प्लॅस्टिक कचऱ्याचे निर्माण केले जाते। प्लॅस्टिक सगळ्यांसाठीच खूप हानिकारक आहे। आपण प्लॅस्टिक जेवढे कमी वापरता येईल तेवढे कमी वापरले पाहिजे। हे वाक्य लक्षात घ्या। कापडी आणि ज्यूटची पिशवी वापरूया, प्लॅस्टिकची पिशवी दूर करूया। धन्यवाद। मी हर्ष चोपडे, इयत्ता 10वीचा विद्यार्थी, निरोपाचा हळवा क्षण या विषयावर एक कविता सादर करणार आहे। निरोपाचा हळवा क्षण। थांबवावा वाटला तरी थांबणार नाही, थांबवावा वाटला तरी थांबणार नाही। निरोपाचा हा हळवा क्षण, बाहेर निघून गेलो तरी रेंगाळत राहील शाळेतच माझे मन। कितीही सुखद असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते, पण संपणाऱ्या वाटेसोबतच जन्मणारी नवी पहाट असते। निरोपाचा दिवस आला, मनी हुरहुर दाटली, आजपर्यंतची साथ संगत काळजात साठली। गतकाळातील स्मृती शोधत मन धावू लागले, शब्द झाले मुके सारे, अश्रू वाहू लागले। शरीराने दूर गेलो तरी मनाने दूर जाऊ नका, ओळखीच्या वाटेवरती अनोळखी होऊ नका। निरोप म्हणजे शेवट नसतो, हा तर एक आरंभ आहे। नव्या ध्येयाचा, नव्या स्वप्नाचा हा तर खरा प्रारंभ आहे। धन्यवाद। मी मृणाल बागल, इयत्ता 6वीची विद्यार्थिनी, भारताचे सैनिक या विषयावर बोलणार आहे। सैनिक हा कठोर, कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय व्यक्ती असतो। देशाची शांतता आणि सुरक्षितता राखण्याची जबाबदारी त्याच्या मजबूत खांद्यावर असते। सैनिकाला त्याचे सर्व कामात अतिशय नियमित, वक्तशीर आणि शिस्तबद्ध असावे लागते। कोणत्याही धोक्यापासून आपल्या देशाची सीमांची रक्षण करण्यासाठी सैनिक हा सदैव सतर्क असतो, अगदी आपल्या प्राणाचीही किंमत चुकवू नये। एक सैन्य दलातील अधिकारी युद्धादरम्यान आपल्या जवानांना प्रेरणा देतो आणि त्यांचे नेतृत्व करतो। एक यशस्वी लष्करी अधिकारी बनण्यासाठी धैर्य, शौर्य, सतर्कता आणि मनाची तयारी आवश्यक असते। सैनिकाचा जीव नेहमीच धोक्यात असतो, पण देशाच्या हितासाठी तो प्राणाची आहुती देण्यासही तयार असतो। पूर आणि भूकंप यांसारखा निसर्गात आपत्तीच्या वेळी सैनिक मदत सेवा पुरवतात। कधीकधी सैनिकांना अशांत भागात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मदत करावी लागते। शांततेत तसेच युद्धातही सैनिक सदैव आपल्या देशाच्या आणि लोकांच्या सेवेत असतो। धन्यवाद।